जय हिंद मित्रांनो. आज मी बोलणार आहे अशा व्यक्तीबद्दल की जिद्द कशी असावी. ती म्हणजे डबल महाराष्ट्र केसरी हर्षवंतदादा सदगीर 2026चा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. आणि त्यांच्याकडून शिकण्याचं बघा गांभीर्य असं आहे, जिद्द मनात असली ना काही करता येत, काहीही. तर मित्रांनो, अशी जिद्द मनात बाळगा की जी तुम्ही डोक्यात ठेवले, विचार केलेला आहे, जे ध्येय निश्चित केलेलं आहे त्याला पूर्ण करायचं. काही लोकांनी हर्षवर्धन दादाला हर्षवर्धन दादा आता कुस्तीतून संपलेत, पण जिद्द कशी असावी बघा. 2019 नंतर 2026चा किताब त्यांनी पटकावला. त्याच्यामधल्या काळामध्ये ते महाराष्ट्र केसरी बी राहिले आहेत. आणि त्या व्यक्तीबद्दल आदर मी का बाळगतो माहिती आहे? ते एक आर्मी मॅन होते. आर्मीची जिद्द, चिकाटी, पण त्यांना मोठं पहलवान होतं म्हणून त्यांनी आर्मीची नोकरी सोडली. 2016ला आर्मीची नोकरी सोडून 2019ला महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. आपण फक्त काय बोलत असतो, माझी घरची परिस्थिती नाजूक आहे, मला हे भेटलं नाही त्यामुळे मी असं आहे. असं काही नाही. तुमच्यात करण्याची चिकाटी, जिद्द असली ना, वरला निकाल देत असतो. पण आपल्याला मेहनत नको आहे, पण आपल्याला सर्व काय पाहिजे. तर मित्रांनो, ह्या जीवनामध्ये बिना मेहनतचं, बिना सातत्याचं काहीच भेटत नाही. तुम्ही बसलेला असता देवाच्या माझं नशिबाला साथ देणार, आणि देव म्हणत असतो तथास्तु. अरे त्याला मागण्याआधी तुमची मेहनत एवढी करा की त्यानं स्वतःहून तुम्हाला दिलं पाहिजे. ह्यातनं शिकण्याचं कारण काय? हर्षवर्धन दादानं 19ला महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला म्हणून त्यांनी सातत्य नाही सोडलं. दररोज ते त्याच स्तरावर प्रयत्न करत राहिले. कधी हार झाली, कधी जीत झाली, म्हणून ते खचून नाहीत गेले. 19 नंतर 26 पर्यंत वायच कमी 7 वर्ष ओलांडली, पण त्यांनी जिद्द नाही सोडली. तर मित्रांनो, कुठल्याही गोष्टीला करायचं तर मनापासून करायचं, जिद्दीनं करायचं, ध्येयानं पेटून उठायचं, तरच ते साध्य होतं. पण आपण ते करत नाही. आणि आपण म्हणतो देव मला देईल काय ना काहीतरी. देव निकाल तुमची परीक्षा घेत असतो. जिद्दीनं उठ, चिकाटी लाग, दररोज सराव करत राहा. एक दिवस तुझा असेल. तर मित्रांनो, जी तुमच्या डोक्यामध्ये जी जिद्द आहे काही बनण्याची, काही करण्याची, तर आत्तापासून सातत्य ठेवा. एक दिवस तुमचं स्वप्न पक्का पूर्ण होईल. मनामध्ये हार झाली म्हणून
खचून जाऊ नका. पूर्ण प्रयत्न करा. एक दिवस तुमचा असेल हे तेवढंच सत्य आहे. आपण केलेले कामाची पावती देव हा आपल्याला देत असतो. कर्म आपलं बघत असतो. तर मित्रांनो, मेहनत करा, जिद्दीने पेटा आणि जे ध्येय निश्चित केले, जी गोल निश्चित केला आहे त्याला पक्का पूर्ण करा. जिद्दी बना, धाडसी बना, निर्णय घ्यायला स्वतः शिका. एखाद्या गोष्टीमध्ये अपयश आले म्हणून खचून जाऊ नका. एकेन एक दिवस तुमचा असेल हे 100% आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये पक्का सांगा. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला पक्का करा. आणि असेच जर व्हिडिओ बघायचे असले तर मोरे सरकार HUM चॅनलला पाहत राहा. व्हिडिओ चांगले असणार आहेत आणि तुम्ही कमेंट करत जा चांगली. त्यातनं मला प्रोत्साहन भेटतं. व्हिडिओ बनवण्यासाठी माझ्या आतून एक वाटते की व्हिडिओ चांगला बनवतो का नाही. पोचपावती तुम्हीच देणार आहे, त्यातून मला कळणार आहे. जय हिंद.